मराठी सृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन झाले आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली। विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा या ठिकाणी झाला होता। मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना बाई म्हणून ओळखलं जायचं। विजयाबाई यांच्या नाटकाच्या शिस्तीच्या मुशीत विक्रम गोखले, नाना पाटेकर आणि नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले। नाटक आणि नाटकाचा अवकाश त्यांची अचूक नस त्यांनी ओळखली होती। मराठी रंगभूमीवर वेगळी क्रांती त्यांच्या नाटकांनी घडवली। हमीदाबाईची कोटीसारख्या नाटकात विजया मेहता यांनी काम केलं आहे। त्यांनी संशय कल्लोळ, तुझं आहे तुझपाशी, सुंदर मी होणार अशा नाटकांमध्ये काम केले। 1960च्या दशक येईपर्यंत विजया मेहता मराठी रंगभूमीचा चेहरा झाल्या होत्या। विजया मेहता यांचं लग्न दुर्गा खोटे यांच्या मुलाशी झालं होतं। त्यांना 2 मुले देखील होती। विजया यांनी एकांकिकापासून 2 अंकी आणि 3 अंकी नाटके दिग्दर्शित केली। मात्र अशातच पतीच्या आकस्मिक निधनाने त्या खचल्या। त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं। दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी चित्रपट, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका यांसाठीही काम केलं। त्यांना नाट्यदर्पण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, गोबा देवल पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, विष्णुदास भावे सुवर्ण पदक, माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार, पु ल देशपांडे पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सृष्टीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।